भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची निम्मी लोकसंख्या ही शेती करते. शेतकरी आता आपल्या शेतीसोबत इतरही जोडधंदे किंवा वेगवेगळे व्यवसाय करतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील आळंद या गावचे शेतकरी झहीर पठाण यांनी देखील आपल्या शेतामध्ये नर्सरीचा व्यवसाय सुरू केला आणि याच्या माध्यमातून ते वर्षाकाठी चांगलं उत्पन्न कमवत आहेत. त्यासोबतच त्यांच्या या नर्सरीला राष्ट्रीय पुरस्कार देखील भेटलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी ही संकल्पना कशी सुचली, त्यासोबतच त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारची रोपे आहेत आणि त्यांचं उत्पन्न किती आहे. माझं नाव झहीर अहमद पठाण, राहणार नायगाव, तालुका फुलंब्री येथील शेतकरी व हुसेनबाग हायटेक नर्सरी चालक. माझ्याकडे एकूण 8 फळपिकांसाठी नर्सरीचं क्षेत्र आहे. ते करिता मी जवळपास 4 हेक्टर 80 वरती नर्सरीची लागवड केलेली आहे आणि मात्रवृक्षाची लागवड आहे. ते येण्याचे कारण असं झाले की मी 2010 मध्ये पेरूची लागवड केली. तर त्याकरिता मला रोपा शोधासाठी परराज्यातून रोपं आणावं लागले आणि त्याच्यामध्ये जे गॅप फिल झालं, ते गॅप पडले, रोपांचे जे रोप गेले, तर ते रोपांची पुन्हा लागवड करण्यासाठी मला रोपच मिळत नव्हते. त्यासाठी मग मी स्वतः निश्चय केला की बाबा मला जर इतकं प्रॉब्लेम येत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याला रोपं मिळणे किती अवघड जात असेल, तर ते दर्जेदार रोपं मिळवणं खूपच मुश्किल होतं. त्याच्यासाठी मी नर्सरी व्यवसायामध्ये येण्याचं ठरवलं. राष्ट्रीय पुरस्काराचं सांगायचं झालं तर आमचं भारत सरकारचे जे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे, त्यांचे सर्व रोपवाटिकांसाठी काही निकषावरती अटीवरती राहून दर्जेदार रोप पुरवठा करणाऱ्या रोपवाटिकेस ते मान्यता देऊन त्याच्यासाठी नियोजन करतात. 8 फळपिकांसाठीच नर्सरीचं लायसन्स आहे आणि प्रत्येक फळपिकाच्या जवळपास 15 ते 20 हजार रोपांची मी निर्मिती करतो. सर्वसाधारण माझ्याकडे 70 ते 80 हजार रोपांची निर्मिती होते. त्यातून मला जवळपास वार्षिक 10 ते 8 लाख रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळतो, ते एकदम दर्जेदार रोपं देऊन. आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना आणि यांना असं सांगू इच्छितो की भविष्यात इतर कोणतेही फसवणुकीचे व्यवसाय न करता आपण शेती किंवा फळबागेचा किंवा मग नर्सरीचा व्यवसाय केला तर याच्यात निश्चितच आपल्याला खूप लाभ होईल आणि शेतकऱ्याचे हित जोपासले जाईल व समृद्धीचं काम होईल. झहीर पठाण यांना केंद्र सरकारच्या कृषी विभागाने राष्ट्रीय बागवान पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. झहीर पठाण यांनी अनेक तरुण शेतकऱ्यांसमोर एक चांगला आदर्श ठेवलेला आहे. यातून शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन स्वतःसाठी काहीतरी करायला हवं. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.